राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे। या पावसामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झाले आहेत। लोकल सेवा विस्कळीत, रस्त्यावर पाणीच पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे कामाला जाणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे। अशामध्ये मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे शाळा व कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे। जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे। मुंबईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडूप, विद्याविहार, कुर्ला, सायन रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे। त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। लोकल सेवा उशिरा असल्यामुळे लोकलला देखील प्रचंड गर्दी आहे। अशामध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना ऑफिसमध्ये लेट मार्क लागणार आहे। या पावसाचा फटका फक्त लोकल सेवेलाच नाही तर एक्सप्रेसला देखील झाला आहे। कोल्हापूरहून मुंबईला येणारी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये रखडली आहे। मुंबईत रेल्वे सेवा बंद असल्यामुळे अंबरनाथच्या सायडिंगला एक्सप्रेस उभी आहे।